ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत सिद्धारूढ वैभव. गुरोपकार. आजवरी तुझा महिमा नेनुनी आयुष्य घालविले वाया. आता तव कृपे पावन झालो सखया सिद्धारूढ राया. सिद्धारूढ गुरुराव भेटला आता मजला भय कसले. स्थिर चररूपी नटुनी तोची खेळे आनंदे डोले. युगायुगांची संगत अमुची खचितची माझा जीवलग प्राण. म्हणून सिद्धारूढ रूप धरुनी मम हृदयी बैसला मांडुनी ठाण. मानव वेशे मानव धर्म मज शिकविला त्वा भवहराया. परोपरीने बोध करुनी आजी कृतकृत्य केले सिद्धराया. भवपुरी बुडता धावत येऊनी तारियले मज धरुनी हात. त्या गुरु सिद्धारूढ चरणी प्रेमे जोडीन मी दोन्ही हात. 1928 चतुर्थ प्रहरी दसऱ्याच्या शुभमुहूर्ती गुरुसिद्ध कृपेचा उदय झाला. नाम ठेविले कलावती. 12 वर्षे कीर्तन सेवा करण्या आज्ञा दिदली सिद्धराये. स्वांगे आपण ठाई ठाई रक्षले बहुतोपाये. श्री सद्गुरु सिद्धारूढ राये दाविली मज निज खून. अनुरेणू पासुनी जो विश्व संचला तो कृष्ण तू परिपूर्ण. दुःखी नव्हे मी दुःखी नव्हे मी सदा सुखी मी सदा सुखी. श्री सद्गुरु सिद्धारूढ कृपे ऐसे मजला कळले की. गुरु गजदंड स्वामी प्रसादे सिद्ध सत्पदारूढ झाला हो. श्री सिद्धारूढ प्रसादे मज तृप्ती ढेकरू आला हो. सिद्धारूढ जगी जडमूढांसी उद्धरण्यास्तव अवतरला. बद्धपणासी दवडुनी दूरी शुद्ध केली दासिकला. अमृत बोल. गुरुराया तव स्मरण प्रतापे सकल दुरीते जळाली. गुरुराया तव चिंतन प्रतापे समूल चिंता पळाली. गुरुराया तव बोध प्रतापे अहम ममता गळाली. गुरुराया तव कृपा कटाक्षे वृत्ती स्वरूपी मुराली. आनंदकंद परमेश्वराने आपल्या आनंदाच्या भरात हे चित्रविचित्र जग उत्पन्न केले. म्हणून या विश्वात जिकडे पहावे तिकडे एक आनंदच आनंदाशी नाना प्रकारचे खेळ खेळण्यात रमलेला आहे असे अनुभवास येत आहे. परमेश्वराच्या रचनेचे जर सूक्ष्म निरीक्षण केले तर तीत अनेक प्रकारचे पाषाण दिसून येतात. त्यामध्ये काही फारच कठीण, काही कमी कठीण, काही काळे, काही तांबडे, काही पांढरे असे विविध रंगाचे आढळतात. काही पाषाण गरिबाची झोपडी बांधण्याजोगे तर काही राजाचे वाडे बांधण्याच्या दर्जाचे आहेत. काही पूज्य व आनंददायी अशा आराध्य देवतेची मूर्ती तयार होण्याजोगे आहेत. अनेक जातीचे वृक्ष आहेत. त्यात काही चंदनासारखे अत्युच्च दर्जाचे, काही कल्कासारखे खालच्या दर्जाचे आहेत. काही वृक्षांपासून अनेक आकाराची रंगीबिरंगी फळे निष्पन्न होतात. त्याप्रमाणे वेगवेगळ्या जातीची फुलझाडे, वेली पण आहेत. त्यापासून अनेक रंगाची व विविध प्रकारच्या सुवासाची फुले निघतात. काही वनौषधी आहेत त्या हर एक रोग निवारण करण्यास समर्थ आहेत. कृमी कीटकातही अनेक तऱ्हा असून त्यात काही 2 पायांचे, काही 4 पायांचे, काही 6 तर काही 8 पायांचे, काही शेकडो पायांचे तर काही मुळीच पाय नसलेले दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे पशुपक्ष्यातही अनेक जाती, नाना रंग, काहींना बिळात राहण्याची तर काहींना पाण्यात राहण्याची, काहींना जंगलात राहण्याची तर काहींना गावात राहण्याची त्याने सोय केली आहे. तसेच त्यांची भाषा, शरीराचा रंग, रूप यांची पण वेगवेगळी योजना केली आहे. मनुष्यामध्येही अनेक रंग, विविध भाषा, रूपातही नाना प्रकार, स्वभावात वेगवेगळेपणा दिसून येत आहे. या सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीला आनंदच कारणीभूत असल्याने हे सर्व आनंदरूप आहेत. तथापि प्राणीमात्रांच्या ठिकाणी जाणीवेचा अभाव असल्यामुळे त्यांना आनंदाचा अनुभव घेता येत नाही. तरी त्यांना आनंदाचे, सुखाचे स्मरण आहे. त्यामुळे प्रत्येक प्राण्याकडून त्यांच्या त्यांच्या भाषेत मला सुख पाहिजे, केव्हा मिळेल, कोठे मिळेल असे तळमळीचे आलाप ऐकू येतात.
परमेश्वराने प्रत्येक प्राण्यांना ज्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे केवळ देहरक्षणापुरती कमी अधिक जाणीव दिली आहे. त्यामुळे आनंदाचा अनुभव घेण्याची त्यांची तळमळ तीव्र होऊ शकत नाही. त्यामुळे जन्मभर आहे त्या स्थितीत त्यांना राहावे लागते. पाषाणाच्या ठिकाणी मुळीच जाणीव नसते, म्हणून केव्हाही ते अचेतन असतात. वृक्षलतेच्या ठिकाणी थोडीशी जाणीव जास्त असते, म्हणून पावसाचे पाणी त्या आकर्षून घेतात. याहीपेक्षा क्रिमींच्या ठिकाणी जाणीव जास्त असते. त्यामुळे आहार, निद्रा, भय, मैथून या गोष्टींचे त्यात स्मरण असते. पशूंमध्ये जाणीवेचा अंश त्याहूनही अधिक, म्हणून हवे तेव्हा ते पाणी पितात, चारा खातात, विहार करतात. पशूंपेक्षा पक्ष्यांच्या ठिकाणी जाणीव जास्त, त्यामुळे स्वतःसाठी घरटी तयार करून त्यात राहणे, धान्य साठवणे हे त्यास जमते. परमेश्वराच्या या एकंदर रचनेत सर्व दृष्टीने विशेषत्वे करून मनुष्याचा अधिकार अधिक असल्याचा दिसून येत आहे. मनुष्य जर प्रयत्न करील तर त्याच्या जाणीवेची दिवसेंदिवस वाढ होत जाऊन तो आपले इच्छित कार्य म्हणजे सुखस्थानाप्रत पोहोचण्याचा उद्देश सिद्धीला नेऊ शकतो. परंतु सुखाचे स्थान संतांच्या सहवासाशिवाय, मार्गदर्शनाशिवाय कळावयाचे नाही, असा परमेश्वराचा संकल्प आहे. ते स्थान मी स्वप्रयत्नाने मिळवीन म्हणून जर कोण अहोरात्र कटपट करील तर त्याचा जन्म फुकट जाईल, कारण ते स्थान त्यास कदापि मिळणार नाही. दयाघन परमेश्वराला करुणा येण्यासाठी त्या मनुष्याने त्याची नियमित आराधना करीत राहणे अत्यावश्यक आहे. परमेश्वर म्हणजे या जगाची उत्पत्ती झाल्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी झटणारी अद्भुत व अदृश्य अशी शक्ती होय. ज्याप्रमाणे दिवा म्हणजे अंधार नाहीसा करणारी शक्ती, त्याप्रमाणे देव म्हणजे दुःखमूळ जी माईक कल्पना ती नाहीशी करणारी स्वयंप्रकाशरूप शक्ती होय. तीच जगज्जननी, जगतपालिनी, जगत्कल्याणी, जगतसूत्रधारिणी आणि जगद्रूपिणी आहे. हिनेच तिन्ही लोक निर्माण केले. हिचा निर्माता कोणी नाही, म्हणून ही शांभवी म्हणजे स्वयंभू आहे. ही सर्वांतर्यामी गुप्तपणे राहून जगन्नाटक चालविते. हिलाच कोणी अल्ला, कोणी गॉड, कोणी प्रभू, कोणी ब्रह्म असे म्हणतात. ही निर्गुण निराकार असून द्वंद्वाच्या पलीकडची आहे. चर्मचक्षूंना हिचे दर्शन होत नाही. ज्ञानदृष्टीने हिला जाणावयाचे आहे. ही भग म्हणजे दैवी संपत्ती, यश, श्री, औदार्य, सत्य, ज्ञान, वैराग्य हे षड्गुण धारण करणारी आहे, म्हणून हिला भगवती असेही म्हणतात. हिने चराचर उत्पन्न केले असून त्यावर हिचे अत्यंत प्रेम आहे. तसेच त्यापासून ती पूर्णपणे अलिप्तही आहे. ही भक्त प्रेमास्तव सगुण होऊन समयानुसार अनेक रूपे धारण करून भक्तांचे भवसंकट निवारण करते. हिनेच वराह रूपाने हिरण्याक्ष, नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपू, राम रूपाने रावण कुंभकर्णादिक आणि कृष्ण रूपाने कंस, शिशुपाल, वक्रदंत इत्यादी दुष्टांचा संहार करून भक्तजनास सुखी केले. ही हृदय नगरातील षड्विकारादी दैत्यांना मारून अभिमानाला चेंगरून टाकते. मोहमहिषासुराला पायाखाली दडपून भक्ताला स्वानंद साम्राज्याच्या गादीवर बसवते आणि त्यास अखंडानंद भोगविते, म्हणून ही गुरुकृपा अंबिका होय. ही चितशक्ती विघ्न संकटादी दूतांना पाठवून अज्ञजीवांना आपल्याकडे ओढून घेते आणि बोधमात्रे करून ज्ञानसूर्यावरील अज्ञान अभ्र वितळवून टाकते. हिचे चिंतन जो करील त्याचे जन्मजन्मांतरीचे संस्कार नाहीसे करून ही आदिमाता भक्ताला सदैव आपल्या कृपाछत्राखाली ठेवते. कृतयुगात शमदमादी साधनाने, त्रेतायुगात यज्ञयागाने, द्वापारयुगात अर्चनाने हिला प्रसन्न करण्याचा लोक प्रयत्न करीत असत, पण या कलियुगात मात्र
केवळ भजनाने म्हणजे मनापासून केलेल्या प्रार्थनेने ही संतुष्ट होते. ही प्रेममयी आकाशाच्या वर पाताळाच्या खाली नसून सदोदित आपल्या अंतर्यामीच आहे. हिचे मनापासून अत्यंत नेमाने जो चिंतन करील त्याचे ती कायमचे दुःख नाहीसे करते. ही भक्ताला महानंद देणारी म्हणून हिला महादेवी असेही म्हणतात. हिची कृपा संपादन करून जो महानंदाची प्राप्ती करून घेतो तोच महात्मा होय. अशा महात्म्यांच्या दर्शनाने चिंतेने ग्रस्त झालेले मन चिंता सोडून अकृत्रिम आनंद भोगू लागते. एरवी पुष्कळ परिश्रम करून देखील जे क्षणभर सुद्धा स्थिर राहू शकत नाही ते मन त्यांच्या सहवासात प्रयत्नाशिवाय स्थिर होते. त्यांच्या बोधाने सर्व माईक कल्पना नाहीशा होऊन हृदयात पवित्रतेचा लख्ख प्रकाश पडतो आणि तेने करून सत्य कोणते असत्य कोणते ते कळू लागते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे जो मनुष्य प्रयत्न करू लागतो त्याच्या जाणीवेचा दिवसेंदिवस अधिकाधिक विकास होत जातो आणि गुरुकृपेने जाणीव पूर्ण विकास पावल्यावर त्यास निजसुखाची प्राप्ती होते. अनादी कालापासूनची मनुष्याच्या हृदयातील नेणीव घालवण्यास सत्पुरुषच एक समर्थ होत. याचकरिता पृथ्वीवर संतांचे अवतार होत असतात. परंतु भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की परमेश्वराचे चिंतन करणाऱ्या हजारो लोकांपैकी एखादाच मुमुक्षू असतो. हजारो मुमुक्षूंपैकी एखाद्यालाच परमेश्वराचे यथार्थ ज्ञान होते. त्याप्रमाणे भूतलावर पूर्ण पुरुष क्वचितच आढळतात. जरी संतांचे दर्शन दुर्लभ आहे तरी त्यांची चरित्रे वाचून ऐकून मनन केल्यानेही आपल्या पापाचे क्षालन होते. म्हणजे आपल्यावरील दुःखाचा भार पुष्कळसा कमी होतो. करिता परमपवित्र पुरुषांची चरित्रे नेहमी वाचनात ठेवावीत. या पुस्तकाचे नाव सिद्धारूढ वैभव. सिद्धारूढ वैभव हे नाव ठेवण्यात दोन अर्थ आहेत. एक, हुबळी येथील परमहंस श्री सिद्धारूढ महाराज यांचे चरित्र. दुसरा अर्थ, सिद्धपदारूढ पुरुषांच्या ऐश्वर्याचे वर्णन असा आहे. याचे 7 भाग केले असून प्रत्येक भागाला बेल असे नाव दिले आहे. यात ठिकठिकाणी बोधवचने असून ती परमार्थ मार्गात परमानंद प्राप्तीच्या मार्गात पावलोपावली येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मार्गदर्शक अशी आहेत. करिता हे पुस्तक रोज वाचनात ठेवावे. पहिला बेल अमृत बोलापासून वाचावा अशी बंधू भगिनीस सविनय विनंती आहे. संत दासानुदासी कलावती. ओम. सिद्धारूढ वैभव. अज्ञानी जन झाले अपार, मनोनी कराया तद्दोद्धार. नररूपे पृथ्वीवर, सांब सदाशिव अवतरला. श्री सिद्धारूढ स्तवन. प्रत्यक्ष भगवान श्री शंकरांचा अवतार. कैलास मंडपामध्ये शोभून दिसणारा, सर्व संशय निवारण करणारे भाषण करणारा, ब्रह्ममदरूपी हत्तीला अंकुशासमान बोध करणारा, साधकांना ब्रह्मानंदाप्रत नेण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारा, मितभाषणाने उपनिषदांचे सार सांगणारा, अनंत गुणांचा निधी, पंकज बांधव सूर्याप्रमाणे तेजस्वी, धैर्यामध्ये सुमेरू पर्वताहूनही मोठा, गांभीर्यामध्ये समुद्रापेक्षाही अधिक, सहनशीलतेमध्ये अखिल धात्री पृथ्वीलाही जिंकणारा, स्वतःच्या शरीर सुखाबद्दल काळजी न करणारा, शरणागतांना पक्षपातरहित समदृष्टीने पाहणारा, शक्तिमान पण शांत, प्रेमळ पण समयी कठोर, विरक्त पण लोकवत्सल, देवतांश पण नम्रवर्तनी, हुबळीत वास्तव्य करून ज्यांनी असंख्य लोकांचा उद्धार केला असे जे श्रीमद परमहंस सद्गुरू श्री सिद्धारूढ महाराज यांचे दिव्य चरणकमली माझे अनंत नमस्कार असोत. बेल पहिला. ओम नमः शिवाय. कर्नाटकातील हुबळी या गावी सिद्धारूढ या नावाचे एक प्रसिद्ध सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे मूळचे गाव निजाम राज्यातील वंशदुर्ग म्हणजे बिदरकोटी हे होय.
त्यांच्या वडिलांचे नाव गुरु शांतप्पा व मातोश्रींचे नाव देव मल्लम्मा असे होते. शांतप्पा हे अतिशय श्रीमंत घराण्यातले. तरी देखील त्यांच्या ठिकाणी श्रीमंतीचा तिळमात्रही गर्व नव्हता. वास्तविक जेथे श्रीमंती तेथे बहुत करून गर्वाचा वास असल्याचे आढळून येते. गर्वामुळे मनुष्याकडून तिरस्कारयुक्त वागणे होते. तेणेकरून परांची अंतःकरणे दुखावली जाऊन गाठी असलेल्या पुण्याचा क्षय व पापाची वाढ होते. गर्वाचे मूळ कोणते तर अविचार. अविचाराने मी रूपवान, मी धनवान, मी शहाणा, मी गुणवान, मी शक्तिमान अशा तऱ्हेचा मनुष्याला गर्व होतो. सद्गुरूंच्या बोधाने जेव्हा सुविचाराला थारा मिळतो तेव्हा पूर्वीच्या मीपणाच्या सर्व उर्मी नाहीशा होऊन इतरांपेक्षा आपण काहीच नाही असे वाटू लागते. मग तेथे गर्वाला वाव कसा मिळणार? याचकरिता मनुष्याने केव्हाही गुरुबोध जवळ बाळगला पाहिजे. गुरुबोधाच्या योगे करून आपण सच्चिदानंद रूप आहे. हे शरीर आपले निवासस्थान असून ते नश्वर आहे. तसेच ते प्रारब्धाधीन आहे. देहाला कधी सुखाचा तर कधी दुःखाचा भोग असावयाचाच ही जागृती सदैव राहते. त्यामुळे प्रारब्धाच्या योगे करून जरी त्याला विपुल संपत्ती मिळाली तरी तो फुगून जात नाही आणि विपत्ती आली असता त्याचे धैर्यही खचत नाही. गुरु शांतप्पा व देव मल्लम्मा हे जोडपे आपला लिंगायत धर्म पुरेपूर पाळीत असत. हे उभयता कुलगुरू वीरभद्र स्वामी यांच्या सेवेत सदा तत्पर राहत असत. या जोडप्याला बरेच दिवस संतती झाली नव्हती. तरी इतरांप्रमाणे अनेक दैवतांच्या भजनी न लागता किंवा अनेक नवस सायास करण्याच्या भरीसही न पडता गुरूंनी सांगितल्याप्रमाणे एकनिष्ठेने ते उभयता शिवाराधनेत सदा निमग्न राहत असत. ज्याचा संत वचनावर खरोखर विश्वास आहे त्याला देवाची दृष्टी सदैव आपल्याकडे आहे याची पूर्ण खात्री झालेली असते. त्यामुळे देव ज्या स्थितीत आपणास ठेवील त्या स्थितीत समाधान मानून राहणे आपले कर्तव्य आहे असे तो समजतो. म्हणून सदा तो शांत राहू शकतो. पेरणी करण्यापूर्वी शेतकरी ज्याप्रमाणे भूमी तयार करून घेतो त्याप्रमाणे परमेश्वर आपण जन्म घेण्याचे स्थान नक्की केल्यावर त्या जोडप्यांची अपवित्रता नाहीशी करण्याकरता प्रथम काही दिवस त्यांना तप करण्याची प्रेरणा करीत असावा असे वाटते. उदाहरणार्थ रामावतारापूर्वी दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. हनुमान जन्माला येण्यापूर्वी अंजनीनेही घोर तपश्चर्या केली असा ग्रंथात उल्लेख आहे. त्याप्रमाणे मार्कंडेय, रमावल्लभदास, पुरंदरदास, मोरया गोसावी, चिदंबर दीक्षित, बसवेश्वर इत्यादी सत्पुरुषांच्या चरित्रावरूनही त्यांच्या मातापितरांनी तप केल्याचेच आढळते. रान उगवण्याकरिता प्रयत्न करावे लागत नाहीत, पण कलमी झाडे मात्र प्रयत्नपूर्वक लावावी लागतात. त्याप्रमाणे सत्शील हरिभक्त अशी संतती निपजण्याकरिता परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद सदिच्छेशिवाय मिळत नाही. सदिच्छेला पुण्याईचा जोर असावा लागतो. पुण्याचा साठा होण्यासाठी काया वाचा मन ही त्रय हरिप्रित्यर्थ झिजवावी लागतात. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी मुख्य गोष्ट म्हणजे चांगले फळ हवे असेल तर त्यासाठी मनुष्याकडून तपश्चर्या घडली पाहिजे. वंशवृद्धीची इच्छा ही मनुष्याचे ठिकाणी स्वभावतःच असते, पण त्याबरोबर सुकन्या व सुपुत्र यांची प्राप्ती व्हावी अशी इच्छा मात्र क्वचितच आढळून येते. एक सुपुत्र जन्मला तर दोन्ही कुलांचा उद्धार होतो. म्हणून सज्जन केव्हाही सुपुत्रच दे असे देवाजवळ मागतात. चोख्या मेळ्याने एका ठिकाणी म्हटले आहे, ऐसा पुत्र देगा देवा, लोक म्हणतील ज्याला बावा, देशील तरी कन्या देई, जैसी मीरा मुक्ताबाई, इतुके न देववे तुझ्यान, करी माझे निस्संतान. यावरून कुसंततीपासून अधोगती आहे हे सांगणे नकोच.
परमेश्वराचा आशीर्वाद मिळवणे हे मनुष्याचे मुख्य कर्तव्य आहे. याकरिता नामदेवांनी न मिळो खावया न वाढो संतान, परी नारायण कृपा करो असे म्हटले आहे. कारण परमेश्वराचा आशीर्वाद मिळवल्याशिवाय बाकी कितीही ऐश्वर्य असले तरी त्यायोगे मनुष्य सुखी राहू शकत नाही. एकंदरीत वरील उदाहरणावरून आत्तापर्यंत या पृथ्वी तलावर ज्या ज्या महात्म्यांनी अवतार घेऊन जगदोद्धाराचे कार्य केले त्या सर्वांच्या मातापितरांनी महान तपश्चर्येच्या द्वारे देवाचा आशीर्वाद मिळवल्याचे आढळून येते. शांतप्पांच्या घरी रोज सकाळी व संध्याकाळी कुलगुरू वीरभद्र स्वामींचे अध्यात्म ग्रंथावर निरूपण होई. त्या समयी हे जोडपे अत्यंत प्रेमाने व नियमाने श्रवणार्थ बसत असत. शाळेचा अभ्यास कितीही असला तरी करमणूक म्हणून वडील माणसे मुलांना दिवसातून जशी काही वेळ खेळ खेळण्यास पाठवतात त्याप्रमाणे संसाराचा व्याप कितीही असला तरी ईशचिंतनानेच खरी मनाची करमणूक होत असते. त्यामुळे मनुष्याने दिवसातून काही वेळ तरी आपले मन ईशचिंतनात लावण्याकरिता लक्ष पुरवावे. परमेश्वराचे विस्मरण होणे हा मनुष्य स्वभावच आहे. तथापि ईशचिंतनाशिवाय शांती लाभत नाही. हे संतवचन लक्षात ठेवले असता मनुष्यावर कधीच दुःख भोगण्याची पाळी येत नाही. हरिचिंतन हे म्हातारपणात करावयाचे असते असे बहुतेकांचे मत असल्याने विशेषतः तत्पूर्वी त्याकडे कोणी लक्ष देण्याची कोशिश करीत नाही. देवाकडे लक्ष लावण्याची वेळ म्हातारपणात असे म्हणून जर मनुष्य स्वस्थ राहिला तर त्याचे फार मोठे नुकसान आहे. कारण वैषयिक प्रेम मतलबी आहे. म्हातारपणात अंगात शक्ती नाही, जवळ पैसा नाही अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपली मांडलेली माणसे आपला तिरस्कार करू लागतात असा आपणास अनुभव येतो. त्या समयी अत्यंत दुःख होते. पण तरुणपणी देवाला आळवले नसल्याने त्यावेळी देवाचा धावा करण्यास मन कचरते. त्यामुळे होते काय तर धड माणसांचीही मदत नाही आणि देवाचेही सहाय्य नाही. असे होऊन मनुष्य अत्यंत बिकट परिस्थितीत सापडतो. तशी वेळ येऊ नये म्हणून हात पाय कान डोळे बुद्धी सर्व शाबूत असताना मनुष्याने दिवसातून काही वेळ तरी हरिचिंतनात घालवावा. दुष्ट मनुष्याच्या सहवासात जसे मनुष्याला दुर्व्यसन जडते तद्वत सज्जनांच्या म्हणजे संतांच्या संगतीत मनुष्य हरिप्रेमी बनतो. मनुष्याला कुमार्गावरून सुमार्गावर आणण्यास संतांशिवाय दुसरे कोणी समर्थ नाहीत. म्हणून सर्व साधनात मोठे व बलिष्ठ साधन संत संगती हेच एक होय. संत संगरूप नदीत जो स्नान करतो त्याच्या मनाला संतांचा बोध पडतो. त्यावर संतांच्या मार्गदर्शनानुसार चिकाटीने अभ्यास करणे त्याला साधते. त्यामुळे सत्वर तो दुःखमुक्त होतो म्हणजे परिपूर्ण सुखी होतो. त्यानंतर मन कामापुरते विषयाकडे वळते. काम संपले की हरिसेवेत निमग्न राहू लागते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मनुष्यास प्रपंचाची झळ लागत नाही. शांतप्पा व मल्लम्मा या उभयतांचे मन सत्संगतीत रमल्यामुळे सदा ते आनंदात राहत असत. आपण निपुत्रिक आहोत याबद्दल तिळमात्रही त्यांना खेद वाटला नाही. बरीच वर्षे संतती जरी झाली नाही तरी शिवाने आपली सेवा करण्यास आम्हाला पुष्कळ सवड दिली आहे असे त्यांना वाटे. लग्नानंतर 4-5 वर्षे संतती झाली नाही तरी पुत्रप्राप्तीची तळमळ लागते. हा मनुष्य स्वभाव आहे. पुत्रप्राप्तीसाठी कोणी नवसायास करतात, कोणी व्रतनेमाच्या मागे लागतात, काही अनेक देवतांच्या भजनी लागतात, तर काही लोक साधू संतांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतात. परंतु जर खरी निष्ठा नसेल तर मात्र त्यांची इच्छा अपुरीच राहते. मच्छिंद्रनाथ हे दत्तकृपा संपादन केल्यावर त्यांच्या आज्ञेनुसार जगाच्या उद्धारास्तव संचारार्थ निघाले. फिरत फिरत एकदा ते बंगाल्यातील चंद्रगिरी या गावी गेले असता
एके दिवशी एक ब्राह्मणाच्या घरी ते भिक्षेला गेले. अनेक व्रते, नेम, दान, धर्म सर्व काही करून अद्याप आपली पुत्रप्राप्तीची इच्छा सफल झाली नाही, म्हणून उदास झालेली ब्राह्मण स्त्री त्यांच्या झोळीत भिक्षा घालण्याकरिता आली. इतक्यात निपुत्रकांची भिक्षा मी घेत नाही असे ते एकदम म्हणाले. तेव्हा ज्या आरती यांनी मला ओळखले त्या आरती हे दैवी गुणसंपन्न पुरुष असावेत. त्यांच्या कृपे करून आपले मनोरथ खास पूर्ण होतील असे तिला वाटले. तिने लगेच आपले मनोगत त्यांच्या पुढे व्यक्त केले. तेव्हा करुणामय मच्छिंद्रनाथांनी तिला एक चिमूट भस्म देऊन दृढ श्रद्धेने हे भस्म तू सेवन कर, म्हणजे तुला मुलगा होईल. 12 वर्षानंतर पुन्हा मी इकडे येईन आणि तपश्चर्या करवण्यासाठी त्याला घेऊन जाईन असे सांगून ते निघाले. ब्राह्मण पत्नीने तो अंगारा लगेच सेवन न करता जसाच्या तसा हातात ठेवून आपल्या मैत्रिणीकडे गेली. तिने घडलेली हकीकत मैत्रिणीला सांगितली. तेव्हा ती म्हणाली, अशा विभूतीने कुठे मुले होत असतात काय? असले जोगडे बायकांना फसवण्यासाठी पुरुष नसलेली वेळ पाहून दारोदार फिरत असतात. करिता तू त्याच्यावर मुळीच विश्वास ठेवू नको. आत्ताच्या आत्ता ते भस्म कोठेतरी लांब फेकून दे. मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती भयभीत झाली. तिने लगेच हातातील विभूती गायरीत फेकून दिली. पुढे ठरल्याप्रमाणे 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ तेथे आले. त्यांनी ब्राह्मण पत्नीला मुलगा कोठे आहे असा प्रश्न केला. तेव्हा तिने मान खाली घातली. मच्छिंद्रनाथ रागाने म्हणाले, माझा अमोलिक अंगारा कुठे टाकलास ते सांग. तुम्ही लोक कपाळकरंटे आहात. देवाने दिले तरी बुद्धी होत नाही घेण्याची तुम्हाला. तेव्हा ती भयभीत होऊन थरथर कापू लागली. तिने गायरीकडे बोट केले. तोच मच्छिंद्रनाथांनी तेथे जाऊन बेटा गोरख असे म्हणून हाक मारली. तेव्हा जय अलख निरंजन असा गौराच्या राशीतून आवाज आला. त्यावर मच्छिंद्रनाथांनी वरचा गोवर बाजूला सारला आणि मुलाचा हात धरून त्याला वर काढले. त्या 12 वर्षाच्या मुलाला पाहताच ब्राह्मण पत्नी पश्चाताप पावली. जनक राजा पुत्राअभावी रात्रंदिवस उदास राहत असल्याचे लक्षात आल्यावर एके दिवशी त्याला उद्देशून पुरोहित धौम्य ऋषी म्हणाले, याज्ञवल्क्यांच्या फलाक्षता जर तुझ्या मस्तकावर पडतील तर तू खचित पुत्रवंत होशील. करिता अमुक अशी तू खटपट कर. म्हणून त्यांनी त्यास एक उपाय सुचविला. त्यावर शुभ दिवस पाहून जनक राजा याज्ञवल्क्यांचे गुरु जे अग्निवेश मुनी त्यांच्याकडे गेला. राजा याज्ञवल्क्यांचे गुरु अग्निवेश मुनी यांच्याकडे गेल्यावर याज्ञवल्क्यास आपल्याकडे भोजनास पाठवण्याची त्यांनी विनंती केली. याज्ञवल्क्य परमज्ञानी गुरुसेवा तत्पर असून ते गुरुगृहीच राहत असत. गुरु म्हणाले, जनका, याज्ञवल्क्य व्रतस्थ असल्याने त्याला जुलमाने तुझ्याकडे पाठविणे माझ्याने होणार नाही. हवी तर मी तुला एक युक्ती सांगेन. त्याप्रमाणे करशील तर तुझी इच्छा पूर्ण होईल. सध्या आश्रमात 500 विद्यार्थी आहेत. त्यातील एकेकाला रोज तुझ्याकडे मी जेवणाला पाठवत जाईन. सहजच याज्ञवल्क्याचा दिवस येईल. हे ऐकून जनकराजाला अत्यंत आनंद झाला. त्यानंतर मुनीस वंदन करून तो स्वस्थानी परतला. इकडे अग्निवेश मुनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, जनकाने तुम्हा सर्वांना भोजनास आमंत्रण दिले आहे. करिता उद्यापासून रोज एक जण जनकाकडे क्रमवार भोजनास चला. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून एक जण जनकाकडे जाऊ लागला. भोजनोत्तर त्याच्याकडून जनक राजा आशीर्वादाच्या अक्षता मस्तकावर घेत असे. याप्रमाणे 2 महिने लोटले. पुढे एके दिवशी जनक राजाला असे वाटले की याज्ञवल्क्य हे कदाचित शेवटच्या आठवड्यात येणार असतील. तेव्हा आज आपण मृगयेला जाऊन यावे. जनक राजा मृगयेला गेला. त्याच दिवशी इकडे याज्ञवल्क्य आले. राजाने अतिथींच्या सत्कारार्थ माणसे नेमलेली होतीच. त्यांनी नियमाप्रमाणे अतिथींचे पूजन केले. भोजनोत्तर हातात अक्षता घेऊन याज्ञवल्क्यांनी राजा कोठे आहे असे विचारले. तेव्हा राजा मृगयेला गेल्याचे सेवकाने सांगितले. त्यावर राजपत्नीला बोलवा असे ते म्हणाले.
राणीसाहेब 3 दिवसांच्या अडचणीत आहेत असे दासीने कळविले. तेव्हा शयनगृहाबद्दल चौकशी करून याज्ञवल्क्य चटकन शयनगृहात गेले आणि त्यांनी पलंगावर अक्षता टाकल्या. त्यावर याज्ञवल्क्य तेथून परतले. जनक राजा मृगयेहून आल्यावर याज्ञवल्क्य येऊन गेल्याचा वृत्तांत सेवकाकडून कळाला. त्या समयी राजाला फारच वाईट वाटले. भोजनोत्तर जेव्हा राजा शयनगृहात गेला तेव्हा त्याला लाकडाच्या पलंगाला पालवी फुटलेली दिसली. ते पाहून राजा खिन्न होऊन राणीला म्हणाला, ज्यांच्या सामर्थ्याने शुष्क काष्टाला देखील पालवी फुटली, त्यांच्या कृपेने खरोखर आपली इच्छा सफल होणार नव्हती का? पण माझे दुर्दैव आडवे आले. त्यामुळे मृगयेला जाण्याची मला बुद्धी झाली आणि तुलाही अडचण आली असे म्हणून जनक राजा पश्चाताप पावला. शांतप्पा व मल्लम्मा हे उभयता मात्र आपले लक्ष कोठे आजूबाजूला जाऊ न देता एकनिष्ठेने शिवाराधना करीत राहिले. त्यामुळे त्यांच्या सेवेची पूर्तता होताच देवाने त्यांची इच्छा पुरवली. त्यांना 3 पुत्र झाले. पहिल्या मुलाचे वृद्धप्पा, दुसऱ्याचे मध्वप्पा आणि तिसऱ्याचे सिद्धप्पा अशी त्यांची नावे ठेवण्यात आली. सिद्धप्पांचा जन्म शके 1758 दुर्मुख नाम संवत्सरी चैत्र शुद्ध नवमी या शुभ दिवशी 2 प्रहरी 12 वाजता झाला. हेच सिद्धप्पा सध्या सिद्धारूढ महाराज या नावाने प्रचलित आहेत. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.